नमस्कार मित्रांनो, आज विजयादशमी, त्यामुळे आज विचारांचं सोनं, विचारांचं सोनखत, विचारांचे खरं तर विखारांचं सोनं, सगळ्या गोष्टी आज वाटल्या गेल्या जातील. सोनं वाटलं गेलं, सोनखत आता थोड्याच वेळात वाटलं जाईल. आणि त्यामुळे या सगळ्याचा आढावा घेणं तर काही शक्य नसतं, पण नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत काय म्हणाले ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं अशासाठी आहे की गेली 10 वर्ष नरेंद्र मोदींचं सरकार ज्या मार्गावरनं चालत आहे, किंवा कधीकधी ज्या मार्गावरनं, मी मार्ग भ्रष्ट होणार नाही म्हणणार नाही, मार्ग भ्रष्ट होतो आहे असं म्हणणार नाही, पण कदाचित जो मार्ग सोडण्याचा प्रयत्न झाल्यावर त्याला मार्गावर आणण्याच्या ज्या गोष्टी केल्या जातात त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची भूमिका आहे. संघ आणि भाजपा यांच्यातले संबंध कायमच इतके चांगले नव्हते. खास करून अटल बिहारी वाजपेयींचं सरकार असताना वैचारिक संघर्ष, मग तो सरकारच्या मार्गक्रमणाबद्दल असेल आणि तो पक्षाच्या मार्गक्रमणाबद्दलचा असेल, वेळोवेळी दिसून येत होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आणि डॉक्टर मोहनराव भागवत सरसंघचालक झाल्यापासून त्यांनी एकमेकांशी जुळवून घेतलं होतं. नरेंद्र मोदींनी विचारधारेच्या कक्षेत फारसं शिरण्याचा प्रयत्न केला नव्हता आणि संघाने प्रशासनाच्या बाबतीत, सरकार चालवण्याच्या बाबतीत, राजकारणाच्या बाबतीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नव्हता. तरी देखील थोडासा संघर्ष आत्ता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झाला आणि त्याच्यात समाजात दोन टोकाची मतं आहेत. अगदी स्वतःला राष्ट्रवादी, राष्ट्रीय विचाराचे म्हणवणाऱ्या लोकांच्यातही दोन टोकाच्या भूमिका आहेत. एकाचं म्हणणं आहे की संघ काही कामाचा नाही, संघाने याच्यामध्ये हस्तक्षेप करायला नको, भाजपा जोपर्यंत आपला वैचारिक भूमिका बदलत नाही तोपर्यंत भाजपाला सल्ले देणं, सूचना करणं, टीका करणं हे टाळायला हवं. दुसरा एक वर्ग आहे ज्याला असं वाटतं की भाजप सत्तेत असला आणि जनतेच्या किंवा आपल्या मतदारांच्या आकांक्षा पूर्ण करत असल्या तरी अनेकदा पक्षाचे कार्यकर्ते ज्यांच्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करताना कुठेतरी राजकारणापोटी काही गोष्टी, काही चुका केल्या जातात किंवा काही चुका टाळता येत नाहीत. आणि अशा वेळेला संघाचं असणं हे महत्त्वाचं असतं, कारण कोणीतरी मार्गदर्शन करणं, अगदी रोज नाही पण जेव्हा अशी दरी रुंदावते तेव्हा कोणीतरी येऊन वडिलकीच्या नात्याने सल्ला देणं महत्त्वाचं असतं. लोकसभा निवडणुकांनंतर असं वाटत होतं की पुढच्या वर्षी म्हणजे 2025 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्ष पूर्ण करत असताना त्याच्यामध्ये काही दुफळी माजणार का, भाजप आणि संघ यांच्यातली दरी आणखीन वाढत जाणार का. पण प्रत्यक्षात मात्र हरियाणाच्या निवडणुकांमध्ये जी गोष्ट दिसून आलेली आहे ती म्हणजे जरी मतभेद समोर आले असले तरी ते मतभेद समोर आल्यानंतर ते मिटवून दोघांनीही एकमेकांना पूरक भूमिका बजावायला म्हणजे ते काम केलेलं आहे, चोख केलेलं आहे. आणि म्हणूनच आजचं सरसंघचालकांचं भाषण ऐकणं महत्त्वाचं आहे. अनेकदा ते खूप असं गोलगोल वाटतं, कारण प्रत्येकांना कावळे मावळे, एक तर तू राहशील नाही तर मी राहशील, अशा प्रकारची भाषणं ऐकायची आपल्याला हल्ली सवय झालेली असते. त्यामुळे वैचारिक भाषण, त्याच्यातले संदर्भ, त्याच्यामधल्या नेमका मुद्दा हे समजून घ्यायला आपल्याला कधीकधी त्रास होतो. आणि त्यामुळे हे भाषण समजून घ्यायचं तर ते पुन्हा पुन्हा ऐकणं आवश्यक आहे. खास करून नरेंद्र मोदींचं हरियाणा विजयानंतरचं दिल्लीचं भाषण, ज्याच्यात त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला होता की भारताचा पराभव करण्यासाठी काही परकीय शक्ती कार्यरत आहेत आणि या परकीय शक्तींच्या साथीने काँग्रेस काम करतंय. त्यांचा सरळ सरळ उल्लेख डीप स्टेटकडे होता. त्यांचा सरळ सरळ उल्लेख पाश्चिमात्य देशातनं, खास करून लोकशाहीवादी देशातनं भारताच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करण्याचे जे प्रयत्न केले जात आहेत, सिव्हिल सोसायटीच्या नावाखाली ज्या गोष्टी आपल्यावर लादल्या जात आहेत त्याच्याबद्दल त्यांनी कटाक्ष टाकला होता. आज डॉक्टर भागवतांनी देखील त्यांच्या भाषणात, जरी ते भाषण बरंचसं म्हणजे एक वैचारिक होतं, त्याच्यामध्ये पर्यावरणापासून सामाजिक समरसतेपर्यंत आणि धर्माचा खरा अर्थ म्हणजे रिलिजन आणि धर्म
याच्यातल्या फरकापासून ते स्वदेशी स्वत्व याच्यापर्यंत अनेक मुद्दे त्याच्यात स्पर्शिले गेले असले तरी त्या भाषणातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे डीप स्टेट पाश्चिमात्य देशातून लोकशाहीवादी देशातनं भारताच्या लोकशाही ढवळाढवळ करण्याचे प्रयत्न, याच्यामध्ये वोकिझम असेल की तुमची संस्कृती, कुठल्याही प्रकारच्या संस्कृतीला धर्माला स्वतःचा शत्रू मानून त्या समाजाचं स्वत्व उद्ध्वस्त करण्याचे जे प्रयत्न चालू आहेत, मग त्याच्यामध्ये ड्रग्स असतील, त्याच्यामध्ये आपली मूल्य व्यवस्था आहे ते तोडायचे प्रयत्न केले जात असतील, या सगळ्याचा उल्लेख होता. आणि या प्रयत्नांमुळे कशा प्रकारे बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यानंतर त्याची सगळ्यात मोठी किंमत जर कोणाला चुकवावी लागत असेल तर ती तिथल्या हिंदूंना चुकवावी लागते. त्या तिथल्या बिगर मुस्लिम असलेल्या अल्पसंख्याकांना, याच्यामध्ये ख्रिस्ती लोक आहेत, त्याच्यामध्ये बौद्ध लोक आहेत, या सगळ्यांना त्याची किंमत चुकवावी लागत आहे. आणि त्याच्याबद्दल भाष्य करणं ही एक मोठी घटना आहे. आणि मला आश्चर्य वाटलंही आणि वाटणारही नाही, पण अगदी तुम्ही देवेंद्र फडणवीसांचंही जर एक भाषण नुकती ऐकली असतील किंवा अर्णव गोस्वामीची मुलाखत, अर्णव गोस्वामीने घेतलेली मुलाखत बघितली असतील तर या गोष्टींचा उल्लेख, अर्बन नक्सलिझम हा त्याच्यातही जाणवतो. याचा अर्थ स्पष्ट आहे की याच्यामध्ये जे सिंक्रोनायझेशन असणं आवश्यक आहे, केंद्रीय नेतृत्व, राज्याचं नेतृत्व आणि संघटना आणि संघ, ते सिंक्रोनायझेशन सुदैवानी दिसून आलेलं आहे आणि त्याचा परिणाम मोठा होणार आहे. खास करून जेव्हा आपण डीप स्टेटची चर्चा करतो, कशा प्रकारे हे जे सगळं जेंडर फ्लुइडिटी, LGBTQ, आणि ते त्याच्याला काही विरोध करायचं कारण नाही आहे, पण अगदी शाळकरी मुलांपर्यंत लिंग बदल करायचा, लैंगिकतेची जाणीव 6व्या-7व्या वर्षी मुलांना करून द्यायची, टोकाचा व्यक्तिवाद आणि टोकाच्या व्यक्तिवादापोटी नशिले पदार्थ आहेत त्याचं समर्थन करायचं, त्याचा प्रसार करायचा, त्यातनं जी एक लाईफस्टाईल सुरू आहे हे पुण्यासारख्या शहरांमध्ये, बेंगळुरूसारख्या शहरांमध्ये, म्हणजे एवढं मुंबईतही नाही, रात्री 3-3 वाजेपर्यंत, 4-4 वाजेपर्यंत बिअर बार, पब सुरू असणं, त्यातले अनेक पब पोलिसांच्याच मालकीचे असणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही राजकीय पक्ष म्हणून सगळ्या गोष्टी काही करू शकत नाही, कारण तुम्ही तुमचे हात बांधलेले असतात. पण या गोष्टींवर कटाक्ष टाकून त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करणं, त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणं संघाला शक्य असतं. संघाच्या आजच्या विजयादशमी उत्सवात ते केलं गेलेलं आहे. सामाजिक समरसतेच्या बाबत बोलताना समाजात जे आत्ता सामाजिक न्यायाच्या नावाखाली किंवा संविधानाच्या नावाखाली जो टोकाचा जातीयवाद पसरवला जात आहे त्याच्याबद्दलही चिंता व्यक्त केली गेली, ही त्यातली चांगली गोष्ट आहे. आणि कशा प्रकारे जो न्याय, ज्याची राहुल गांधी खूप मोठ्या प्रमाणावर जाहिरात करतात की त्यांना सगळं सरकार, सगळं प्रशासन, सगळी व्यवस्था जातीच्या आधारावर वाटायची आणि देशाला लेबेनॉनसारखं बनवायचं आहे, ज्याच्यातनं लेबेनॉनमध्ये जशा प्रकारचं यादवी युद्ध गेली 50 वर्ष धुमसतं आहे. प्रत्येक माणूस स्वतःच्या देशापेक्षा, स्वतःच्या राज्यापेक्षा स्वतःच्या जातीला जास्त महत्त्व देऊन तेवढ्या परिघात फक्त राहतोय. म्हणून तिथे हिजबुल्ला, त्याचं स्वतःचं सैन्य आहे, म्हणजे तो लेबनॉनच्या सरकारमध्येही हिजबुल्ला सहभागी आहे, पण लेबनॉनच्या सैन्यावर त्यांचा विश्वास नाही आणि त्यामुळे त्यांनी स्वतःचं शिया सैन्य उभारलं आहे. कारण त्यांचा असा विश्वास आहे की आपल्या देशाचं सैन्य, आपल्या देशाचे पोलीस, आपल्या देशाचे डॉक्टर, आपल्या देशाचे शिक्षक आपल्या समाजाला न्याय देऊ शकत नाहीत. त्याच्यात आपला पाय असलाच पाहिजे, पण आपल्या स्वतःच्या समाजाचे डॉक्टर, स्वतःच्या समाजाचे पोलीस, स्वतःच्या समाजाचं सैन्य हेही तयार करून, आणि असं जेव्हा प्रत्येक धर्म, प्रत्येक पंथ, प्रत्येक जात विचार करते तेव्हा तो समाज टिकत नाही. आणि त्यामुळे सामाजिक न्यायाचं तत्त्व कोणीही नाकारत नाही आहे, पण सामाजिक न्याय कशा प्रकारे साध्य करायचा, आणि त्याच्यात त्यांनी त्या वाल्मिकी समाजाचं उदाहरण दिलं की त्यांना सरकारी शाळांचा दर्जा न बोललेलं बरं आणि खाजगी शाळांमध्ये जाणं परवडत नाही किंवा त्यांना घेत नाहीत तर काय केलं जाईल. आणि तेव्हा मग राजपूत समाजाच्या लोकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन सांगितलं की आमच्या समाजाच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 20% आम्ही देतो. असं जेव्हा दोन समाज एकमेकांशी संवाद साधून, दुर्दैवाने हे संवाद साधायचं जे व्यासपीठ आहे ते आता नष्ट झालेलं आहे. राजकीय पक्ष सगळ्याच, म्हणजे
ते व्यासपीठ नाही आहे, तो प्लॅटफॉर्म आहे, रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म असतो ज्याच्यावर शेकडो लोक उभे असतात, पण कोणाचा कोणाला ठाव पत्ता नसतो. गाडी आली की गाडीत चढायचं, उतरायचं, एकमेकांना धक्के द्यायचे, याच्याशिवाय त्या प्लॅटफॉर्मचा उपयोग नसतो. पण व्यासपीठ ज्याच्यामध्ये वेगवेगळे समाज एकमेकांशी संवाद साधू शकतात आणि एकमेकांचे प्रश्न काही ह्या प्रश्नांची सोडवणूक करू शकतात, हा दृष्टिकोन पाहिजे. पर्यावरणाचा मुद्दा आहे, कशा प्रकारे जी झाडं लावा, आरेचा विषय काढायला नको, पण ज्या झाडांचा आपल्याकडे काही उपयोग नाही आहे, ज्याच्यावर पक्षी बसत नाहीत, ज्याच्यामुळे हवा शुद्ध होत नाहीत, केवळ शोभेचे म्हणून झाडं लावलेली आहेत, ज्यांची मुळं मजबूत नाहीत, जी माती वाचू शकत नाहीत. भारतासारख्या देशात जिथे 10,000 वर्षाची कृषी संस्कृती आहे, पाश्चिमात्यांचं अंध अनुकरण करता करता केवळ 200 वर्षात आपण आपल्या मातीचं वाट लावलेली आहे. अनेक ठिकाणी एवढी रासायनिक खतं आणि कीटकनाशकं वापरलेली आहेत की त्या जमिनीचा कस कायमचा गेलेला आहे, जमिनीची धूप होते ती आपण रोखू शकलेली नाही. याच्यावर उपाययोजना करणं हे काही फक्त सरकारचं काम नाही आहे, याच्यामध्ये समाजाने पुढे येणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी ते मुद्दे देखील मांडणं आवश्यक असतं. ते संघाच्या आजच्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांनी मांडले आणि ते मांडले गेले. याचा अर्थ सरकार त्या विषयांवर काम करेल, त्याला किती यश मिळेल, किती लवकर काम करेल, किती हा त्यातला चर्चेचा विषय असू शकतो. पण एका प्रकारे आजच्या भाषणामध्ये मोदी सरकारच्या पुढच्या 3-3.5 वर्षाच्या कामाची एक रोडमॅप सादर केला गेला असं मला वाटतं. मोदी सरकारला काम करण्याचं स्वातंत्र्य असेल, आपली उद्दिष्ट कशा प्रकारे साध्य करायची त्याचं त्यांना स्वातंत्र्य असेल, पण ती उद्दिष्ट कोणती हवी आणि त्यापर्यंत कसं पोचायचं याची विजन असते, याचं दृष्टी असते, ती आजच्या भाषणातनं मिळाली. आणि त्यामुळे हे भाषण जरी काही जणांना ऐकायला खूप बोरिंग वाटत असलं, काही जणांना वाटतं संघ काही करतच नाही, संघ खूप स्लो आहे, संघ नुसतंच बोलतो, संघ करत नाही, पण शेवटी जो करतो त्याला विचार देणं तेही महत्त्वाचं असतं. आणि स्थानिक पातळीवर आपापल्या परीने सरकार असो अथवा नसो काम करणं हे महत्त्वाचं असतं. या दोन्ही गोष्टी संघ करतो म्हणजे स्थानिक पातळीवर काम करणं ते भाजपा करू शकत नाही, कारण कुठलाही राजकीय पक्ष म्हणूनच संघ काढला, म्हणूनच काँग्रेसच्या बाहेर संघाची स्थापना झाली. कारण एकदा तुम्ही राजकीय वातावरणात गेलात की मी नगरसेवक कसा होईन, मी प्रवक्ता कसा होईन, मी मुख्यमंत्री कसा होईन, मी पंतप्रधान कसा होईन, ह्याच्यातच तुमची बरीचशी ऊर्जा जाते. आणि त्यामुळे त्याच्या बाहेर येऊन संघटन उभं करणं, त्याच्यासाठी संघाची स्थापना केली. आणि म्हणून संघ आता 99 वर्ष टिकलाय, 100 वर्ष आता संघाने आज विजयादशमीच्या उत्सवात प्रवेश केलाय. 2025 साली हे 100 वर्ष असेल. पण थोडक्यात सांगायचं झालं तर आजच्या भाषणातून मोदी सरकारची पुढच्या 3.5 वर्षाची सामाजिक वाटचालीची आणि परराष्ट्र संबंधांच्या वाटचालीची, म्हणजे ते करायला जयशंकर समर्थ आहेत, ते त्याचे संरक्षणाचे निर्णय घ्यायला राजनाथ सिंग, अजित डोवाल समर्थ आहेत, पण त्याची दिशा, त्याच्या मागचा विचार काय आहे तो आजच्या भाषणाने मिळालेला. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.